अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्त हो, आज आपण अत्यंत सुंदर अशी प्रसिद्ध अशी प्रभावी कथा ऐकणार आहोत आणि ती सत्य घडलेली आहे. स्वामी समर्थ महाराज आणि मदोन्मत्त हत्ती ही कथा तुम्ही ऐकली असेल. स्वामी महाराजांच्या असीम कृपेच्या आणि अद्भुत शक्तीच्या असंख्य कथा भक्तांच्या मनात आजही जिवंत आहेत. त्यांपैकीच एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावी कथा म्हणजे मदोन्मत्त हत्ती याला शांत करण्याची लीला. ही कथा केवळ एक चमत्कार नाही, तर ती आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत गहन संदेश देणारी आहे. अक्कलकोट या पवित्र भूमीत स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य होते. त्या दर्शनासाठी आणि कृपेसाठी दूरदूरहून लोक येत असत. स्वामींच्या उपस्थितीमुळे त्या परिसरात एक दिव्य शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा जाणवत असे. एके दिवशी अचानक अक्कलकोटमध्ये भीतीचे सावट पसरले. राजघराण्यातील एक भव्य हत्ती अचानक मदोन्मत्त झाला. मदोन्मत्त म्हणजेच पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेलेला, राग, अहंकार आणि पूर्ण उन्मत्तेने भरलेला. तो हत्ती प्रचंड शक्तिशाली होता. त्याने आपले भान गमावले होते. साखळदंडाने बांधून ठेवले असतानाही तो तुटून सुटण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या डोळ्यात लालसर क्रोध दिसत होता. तो रस्त्यावर धावू लागला, लोकांना पायदळी तुडवू लागला, घरांची तोडफोड करू लागला. लोक भयभीत झाले. काहींनी आपली जीव मुठीत धरून पळू लागले, तर काहींनी आपला जीव देखील गमावला. अनेक देखील जखमी झाले. पूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोणीही त्या हत्तीच्या जवळ जाण्याची हिंमत करत नव्हता. राजपुत्र आणि सैनिकांनी त्या हत्तीला काबूत आणण्याचा खूप प्रयत्न केला. त्याला जाड साखळदंडाने बांधले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट तो अधिकच आक्रमक झाला. लोकांनी एकच आशा धरली, स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ महाराजांना ही बातमी समजली. ते अत्यंत शांतपणे, कोणतीही घाई न करता त्या ठिकाणी आले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे स्थिरता आणि आत्मविश्वास होता. जिथे सगळे लोक घाबरून पळत होते, तिथे स्वामी निर्भयपणे चालत होते. लोक ओरडत होते, महाराज जाऊ नका, तो हत्ती खूप भयानक आहे. पण स्वामी फक्त स्मित हास्य करत पुढे चालत राहिले. जसे स्वामी हत्तीच्या जवळ गेले, तसे हत्ती आणखी संतप्त झाला. त्याने जोरात गर्जना केली आणि स्वामींकडे धाव घेतली. या क्षणी संपूर्ण वातावरण थरारले. लोकांनी डोळे बंद केले. आता काय होणार, असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात होता. हत्ती अगदी स्वामींच्या समोर येऊन उभा राहिला, पण स्वामी अजिबात घाबरले नाही. त्यांनी शांतपणे आपला हात पुढे केला आणि त्या मदोन्मत्त हत्तीच्या माथ्यावर ठेवला. त्या स्पर्शात एक विलक्षण शक्ती होती, एक दिव्य शांतता होती. स्वामींनी ठाम आवाजात सांगितले, शांत हो. क्षणात घडलेला चमत्कार म्हणजे जे घडले ते पाहून सर्वजण स्तब्ध झाले. तो उन्मत्त हत्ती, जो कुणाच्याही नियंत्रणात येत नव्हता, तो हत्ती अचानक शांत झाला. त्याचे डोळे मऊ झाले. त्याचा राग नाहीसा झाला. तो हत्ती हळूहळू खाली बसला आणि स्वामी समर्थांच्या चरणांशी नतमस्तक झाला. हे दृश्य पाहून लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. सगळे एकच बोलू लागले, जय श्री स्वामी समर्थ. राजा आणि प्रजा स्वामींच्या चरणी पडले. त्यांनी नम्रतेने कृतज्ञता व्यक्त केली. ही कथा केवळ एक चमत्कारी घटना नाही,
यामध्ये अत्यंत गहन आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. दत्तात्रय यांचे अवतार मानले जाणारे स्वामी समर्थ महाराज हे केवळ मानव नव्हते, ते एक परमशक्ती होते, ब्रह्मांड नायक होते आणि आजही ते आपल्यामध्ये आहेत. मदोन्मथ हत्ती म्हणजे काय? जो फक्त एक प्राणी नाही, तो आपल्या मनातील अहंकार, राग, लोभ, द्वेष यांचे प्रतीक आहे. जसे त्या हत्तीला साखळदंडाने रोखू शकले नाही, तसेच आपल्या मनातील विकार बाह्य उपायांनी थांबत नाहीत. आणि स्वामींचा स्पर्श म्हणजे काय हो? स्वामींचा स्पर्श म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि आत्मसमर्पण. जेव्हा आपण पूर्ण विश्वासाने ईश्वराला शरण जातो, स्वामींना शरण जातो, तेव्हा आपल्या मनातील सर्व विकार शांत होत. ही कथा आपल्याला काय शिकवते? ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा, अहंकार सोडा, मन शांत ठेवा. आणि स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. आजही लाखो भक्त स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करतात, स्वामी महाराजांना पूजतात आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेतात. ही कथा आपल्याला केवळ प्रेरणा देत नाही, तर जीवनात जगण्यासाठी एक मार्ग दाखवते. श्रद्धा, समर्पण आणि शांततेचा मार्ग. जर तुम्हाला यातून प्रेरणा मिळाली असेल, तुम्हाला ही कथा आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.